रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे खूप सुंदर, खूप चांगला आणि खूप चांगल्या लोकेशनवरती हरिनिवास सर्कलला एक साधारणतः 40 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे. पण बिल्डिंगच्या बाहेर जर तुम्ही बघितलं किंवा क्वालिटी जर बघितली किंवा घर जर बघितलं तर 40 वर्ष मात्र तुम्हाला नक्की ते जाणवणार नाहीत. ज्या मंडळींना ठाण्याच्या जवळ राहायचं, हरिनिवास सर्कललाच राहायचे, चांगल्या सोसायटीत राहायचे, आवाज कानाला कमी असायला पाहिजे, उजेड घरामध्ये चांगला पाहिजे, बाल्कनी घरामध्ये असायला पाहिजे, कार्पेट खूप मोठा असायला पाहिजे, अशाच ह्या लोकेशनला चांगल्या सोसायटीमध्ये खरं तर हा 3BHKचा फ्लॅट आहे. लोकेशन जर विचार केलं तर हरिनिवास सर्कलला लागून असणारं जे रॅम्बो शाळा आहे त्या रॅम्बो शाळेच्या जस्ट अपोजिटलाच ही MV एव्हरेस्ट नावाची एक सोसायटी आहे. ही सोसायटी झालेली आहे, खूप हायर बिल्डिंगची नाही, ग्राउंड प्लस 8 माळ्याची बिल्डिंग आहे, पण सोसायटीच्या आतमध्ये जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीची जागा असणार आहे. आणि विशेष म्हणजे ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला जी एक कार पार्किंग आपल्याला स्ट्रीट कार पार्किंग मिळेल. आणि त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला एक्स्ट्रा गाड्या हव्या असतील तर 200 रुपये पर गाडीनुसार ओपन कार पार्किंग तुम्ही 4-5 गाड्या जरी लावल्या तर 200 रुपये एका गाडीची पार्किंग, अशी तुम्ही 4-5 गाड्यांचे पार्किंग नक्की लावू शकता. अशाच ठिकाणी खूप सुंदर चांगल्या पद्धतीचं फर्निश केलेलं म्हणा किंवा मेंटेन केलेलं म्हणा अशा पद्धतीचा फ्लॅट आहे. ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर होतो त्यावेळेला तुम्हाला साऊथ वेस्ट जाणवतं ह्या घराच्या बाहेर, आतमध्ये गेल्यानंतर नॉर्थ ईस्ट आहे. आणि नंतर घराच्या बाहेर जर आपण आलो तुम्ही बघू शकता आत्ताच 2 वर्षापूर्वी ह्या लिफ्ट बदली केलेल्या दोन्ही पण. तर इथे एक लिफ्ट आणि इथे एक लिफ्ट, असे टोटल 2 लिफ्ट मिळतील. आणि समोर एक फ्लॅट आणि ह्या साईडला एक फ्लॅट, असे 2च फ्लॅट ह्या फ्लोअरवरती असतील. हे जे मालक आहे त्यांनी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं तर हे सेफ्टी डोर ऑलरेडी बनवलेलं आहे. आणि आतमध्ये तुम्ही जर एंट्री केली तर तुम्हाला हे चांगल्या पद्धतीचा दरवाजा आहे. दरवाजाच्या नंतर ही आर्टिफिशियल भिंत आहे, ही जर तुम्ही तोडायची म्हटली तरी तोडू शकता. यांनी मुद्दाम घराच्या पलीकडल्या साईडला सगळं जास्त दिसावं नाही त्याच्यामुळे ही भिंत घातली. आणि इथे त्यांनी शूरॅक वगैरे ह्या सगळ्या त्यांच्या पद्धतीनं ह्या साईडला ठेवलेलं आहे. घराच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं TV युनिट आहे. जे TV युनिट ह्या साईडला ठेवण्यापाठीमागे एकच कारण आहे की सोफ्यापासून दूर असायला पाहिजे म्हणून त्यांनी ही TV ह्या साईडला आणि नंतर ह्या सोफा वगैरे सिटिंग ह्या साईडला बनवलेलं आहे. आणि घराच्या आतमध्ये ज्यावेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला ह्यांनी जे बनवलेलं आहे त्यांनी ह्या पद्धतीनं असं किचन इकडं बनवलेलं आहे. किचनमध्ये जर तुम्ही आलात तर इथेच पहिलं खरं तर एक बेडरूम होतं, पण त्यांनी बेडरूमच्या ऐवजी त्यांनी इकडे शिफ्ट केलं. हे बेडरूम तुम्ही परत घेऊ शकता आणि किचन तुमचं परत दुसऱ्या साईडला तुम्ही घालू शकता. पण सध्या यांनी बनवताना हे असं किचन वास्तूप्रमाणे त्यांनी ह्या साईडला केलं. त्याच्याने तुम्ही बघू शकता इथं फ्रीज एखादा एक्स्ट्रा, परत इथं किचनचा ओटा एक असा एक्स्ट्रा. परत इकडे जर आला तर इथे तुम्हाला एक स्टोरेजसाठी परत सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जागा यांनी ह्या साईडला सगळ्या डाळी म्हणा हे बघा वेगवेगळे आयटम्स यांनी ह्या भरण्या भरून ह्या साईडला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने इकडे ठेवलेला आहे. किचनचे जर तुम्ही बघितलं तुम्हाला ह्या साईडला एक प्लॅटफॉर्म, ह्या साईडला एक प्लॅटफॉर्म, असं सुंदर मोठं आणि चांगल्या पद्धतीचं किचन. आणि ह्या साईडला जर बघितलं तुम्ही गॅसची पाईपलाईन ऑलरेडी जोडलेली आहे. आणि इकडनं किचनच्या जर आपण ह्या साईडला आलो तर यांनी कपडे वाळवण्यासाठी बाल्कनी म्हणा असं वरती शेड वगैरे लावून सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे. तुम्ही इथे आला तर तुम्हाला इथे झाडं उडं सोसायटीमध्ये जागा वगैरे सगळी भरपूर मात्र मिळणार आहे. हे खूप चांगल्या पद्धतीचं लोकेशन आहे, हॉट लोकेशन. नॉर्मली इकडे घरं विकायला खरं निघत नाही बघा, कारण की इथे असे झाडं वगैरे असले, पक्षी वगैरे येतात. आतल्या सिटीत जरी असलं तर चिमण्यांचा आवाज म्हणा, कुकळीचा आवाज आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आवाज बाकी तुम्हाला या सोसायटीमध्ये नक्की जाणवतो, कारण जागा तशी चांगली आहे. घरामध्ये पण व्हायब्रेशन्स खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. घर प्रशस्त मोठं नक्की आहे, कुठेही लिकेज म्हणा किंवा पाण्याचा प्रॉब्लेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा नक्कीच नाही आहे. ह्या सोसायटीमध्ये घरं घ्यायला लोक इकडे ह्या साईडला आलं तर यांना खूप चांगलं वाटतं. नंतर तुमचं बघा इथं सिटिंग ठेवलेलं आहे. सिटिंग पण तुमचं इतकं सुंदर आहे, किती मस्त आहे की इथं बसलं तर तुम्ही असं बाहेर जर बघितलं तर ते एकदम सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण तुम्हाला मिळतं. आणि हे सिटिंग एवढं मोठं, इतकी मोठी जागा मात्र तुम्हाला ह्या घरामध्ये नक्की मिळते. तुम्ही बघू शकता हा तुमचा मोठा आणि प्रशस्त असा हॉल आहे. हॉल जर तुम्ही बघितलं, तुम्ही मेंटेन आहे, वरती जरी बघितलं तर फॉल सिलिंग वगैरे सगळं काम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं नक्की केलेलं आहे. आणि अधिक जर तुम्ही इकडे बघितलं तर मग बघा इकडे ह्या साईडला डायनिंग टेबल म्हणा की परत इकडे एक समोर बेड पण लागलेला आहे. अधिक इकडे एक परत सिटिंगसाठी जागा ठेवलेली. आणि जर आपण ह्या घरातनं इथे ह्या जागेवर बसून जर आजूबाजूला बघितलं तर मग मात्र तुम्हाला जाणवत नाही की आपण शहरामध्ये राहतोय, पण खरोखर आपण हे हरिनिवास सर्कललाच राहतोय, कारण खूप चांगल्या पद्धतीची ही खरं सोसायटी आहे. आणि नंतर ज्यावेळेला तुमचा हा हॉल होतो तर ह्या एका लाईनीत 3 बेडरूम आहे, 1 बेडरूम, 2 बेडरूम आणि 3 बेडरूम. तर सगळ्यात पहिलं आपण आता बेडरूम बघायला जाणार आहोत. हा आडूसा तुम्हाला मी सांगितलं होता की घरातलं इकडल्या साईडचं काही दिसावं नाही, त्याच्यामुळे हा खरं मध्ये पॅच घातलेला आहे. पण तसा जर हा काढला तर तुम्हाला जाणवेल की एवढा मोठा हॉल, किती मोठा हॉल तुम्हाला मिळू शकतो. आता ह्या घरामध्ये फक्त हे 2च व्यक्ती राहतात त्याच्यामुळे, आणि यांचे जे अपत्य आहेत ते विदेशात असल्या कारणानं ह्या ज्या वयस्कर मंडळी आहेत यांना ह्या घरामध्ये
खूप काम पडतं आणि एवढं काम त्यांना करणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे त्यांनी हा विचार केला की बाबा आता हे आपण विकून एखादा 1 BHK घेऊ, जेणेकरून 2 माणसं वयाप्रमाणे त्यांचं ते सगळ्या गोष्टींचं ॲडजस्टमेंट होत नाही, काम होत नाही. त्याच्यामुळे मग त्यांनी हा खरं विकण्यासाठी ठरवलेला आहे. नंतर जर तुम्ही इकडे आला तर इथं तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं मोठं आणि प्रशस्त मात्र नक्की मिळते आणि वरती स्टोरेजसाठी पण जागा वगैरे सगळी दिली गेलेली आहे. अशा पद्धतीचं खूप चांगल्या पद्धतीचं हे तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट मिळतं, जे हे मोठं असणार आहे. आणि नंतर तुम्ही आतमध्ये ह्या साईडनं जर पुढे आलात तर इथे बाकी तुम्हाला 1 नंबरचं बेडरूम आहे, जे तुम्ही बघू शकता. इथून स्टोरेज, इथून ते आरसा बिरसा लावून बिवून सगळं सुंदर ठेवलेलं आहे. आणि इकडनं जर बघितलं तर तुम्हाला इकडं असं बाकीच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या दिसतात, पण खाली जर बघितलं किंवा आजूबाजूला जर बघितलं तर इथं खूप शांतता मात्र तुम्हाला नक्की मिळते, कारण ह्या त्या पद्धतीचं खरं हे घरच आहे. बघा किती शांतता आहे, तुम्हाला एकदम सुंदर नक्की इथं वाटणार. आणि बेड लागल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता एवढी मोठी जवळजवळ 2-4 फुटाची जागा आहे, जी बेडच्या बाजूला आहे. बेड लागल्यानंतर ह्या साईडला जागा, समोर पण जागा आहे, पलीकडल्या साईडला पण जागा आहे. असं नाही की नुसतं तेच आहे. इकडे जरी आला तर इथं पण खूप मोठी जागा बाकी तुम्हाला मिळते. फॉल सिलिंग सुद्धा सिंपल आणि चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. आधी स्टोरेज जर बघितलं, इथून जे स्टोरेज आहे ते इथपर्यंत आहे आणि इथं परत तुमचं एक असा हे टेबल ठेवलेला आहे, जो तुम्ही इथे बसून अभ्यास वगैरे जरी करायचं म्हटलं तर अशा पद्धतीचं तुम्हाला इकडे आहे. AC वगैरे ह्या सगळ्या तुम्हाला नवीन घ्यायचे तर घ्यावे लागतील, पण बाकी अदरवाईज घर जर बाकी सगळं तुम्ही बघितलं तर 1 नंबर आहे. नंतर ज्यावेळेला आपण ह्या बेडरूमच्या बाहेर येतो, बाहेरनंतर इथं त्यांनी TV युनिटचं खरं ठेवलेलं होतं, पण त्यांनी त्यांच्या हिशोबाने तिकडे ठेवलेलं आहे. तुम्हाला इकडे ठेवायचं तुम्ही इकडे पण ठेवू शकता. नंतर हॉलमध्ये येऊन परत आपण दुसऱ्या बेडरूमला जर आलो तर तुम्हाला इथे हे बेडरूम आहे. हेही बेडरूम जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल हे सुद्धा खूप मोठं बेडरूम आहे. इकडे बघा, हे बेड ह्या साईडला लागलेला आहे आणि जवळ अजून एक तेवढा मोठा बेड येईल, एवढी मोठी जागा परत तुम्हाला ह्या बेडरूममध्ये पण मिळते. आणि हे सुद्धा बेडरूम खूप मोठं नक्की आहे, खूप मोठं बेडरूम तुम्हाला हेही मिळतं. ह्या साईडला त्यांनी ड्रेसिंग टेबल ठेवलेला आहे, पण हे बेडरूमची साईज तुम्हाला नाकारता येणार नाही, याची साईज मोठी नाही. अशा पद्धतीचं खरं हे घर आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर तुम्ही ह्या इथं बिल्डिंगला OC, CC किंवा सोसायटी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. जास्त काही इथं प्रश्न गंभीर नाही आहे, नॉर्मल सगळा विषय आहे. इथं बघितलं तर वॉश बेसिनसाठी एक जागा आहे. परत इथं तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट, हे बाकी तुमचं इंग्लिशवालं आहे. ते आपलं नॉर्मल इंडियन होतं, हे बाकी इंग्लिश बाथरूम आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक बेडरूम आहे, जो हा बेडरूम तुमच्या ह्या साईडला आहे. कपाट ऑलरेडी तुम्ही बघू शकता इथं स्टोरेजसाठी खूप चांगल्या पद्धतीने ठेवलं. इथून इथपर्यंत जर आलं तर तुमचं हे कपाट तुम्हाला मिळतं. ह्या साईडला तुम्हाला ड्रेसिंग टेबल वगैरे सगळं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं ठेवलं गेलेलं आहे. आणि हा तुमचा असणारा बेडरूम आहे. आणि जर वरती जरी बघितलं तुम्हाला फॉल सिलिंग वगैरे मिळतं. आणि विशेष म्हणजे परत सगळ्यात चांगली गोष्ट, एवढी मोठी प्रशस्त आणि अशी चांगली मोठी असणारी एक बाल्कनी तुम्हाला इथे परत सुसज्ज अशी बाल्कनी मिळते. जर तुम्ही ह्या बाल्कनीतनं बघितलं तर समोर एक आंब्याचं झाड दिसतं. ह्या साईडला जर बघितलं तर इथे मस्त तुमची स्वतःची जी गार्डन आहे, इथनं तुम्ही फुले वुले देऊन भगवंताला जर द्यायचे असले तर इथं तो ह्या गार्डनमधनं फुलं तोडून तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर ह्या पद्धतीनं जर तुम्ही बघितलं, हे बघा इथं गॅरेज कसे बनवलेले आहेत. हे गॅरेज वगैरे सगळे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचे बनवले. आता खरं हे सगळे जुन्या बिल्डिंग्स आहेत, पण खरं बिल्डिंग जुनीच चांगली आहे, कारण याच्यात जागा जी आहे ती खूप मस्त आहे. आणि वरती जर तुम्ही बघितलं दोन्ही बाल्कनीमध्ये हे कव्हर केलेलं आहे वरती सगळं, म्हणजे असं तुमच्या बाल्कनी घाण वगैरे पडणार आहे किंवा असा काही प्रकार आहे हा नक्कीच नाही, कारण ह्या बाल्कनीला वरती पत्रे वगैरे लावून सगळं सेट आहे. हे कपडे वाळायला घालणे किंवा बसायला म्हणलं तर तुम्ही निवांत बसू शकता. आवाज बघा कानाला इथं बिलकुल फील करून घर तुम्हाला हे नक्की मिळू शकते, कारण इथं बिलकुल कानाला खूप शांती आणि खूप निवांत मात्र ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला नक्की वाटतं. हे जे मालक आहेत, ह्या मालकाने आता हे खरं घर विकण्याचं त्यांनी ठरवलेलंच आहे. तर त्यांनी ही किंमत वगैरे त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून त्यांनी मग आता सांगितलं की बाबा आपल्याला हा फ्लॅट खरं विकायचा आहे. मग त्यांनी किंमत ठेवताना मात्र याची किंमत त्यांनी 2,90,00,000 रुपये याची किंमत ठेवलेली आहे. 2,90,00,000 हे अजून पैसे नक्की कमी करणार आहेत, पण थोडासा पेमेंटचा भाग त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर मात्र ते त्याच्यामध्ये कमी करतील. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम असतो, तो तुम्ही आवर्जून बघत राहा. हे घर ज्या मंडळीला शहरात घर पाहिजे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हे घर खूप सुंदर आहे, कारण की तुमचा जो आजूबाजूला जर बघितलं तर मुंबई रोड लागतो, इकडनं हरिनिवास सर्कल आणि रेल्वे स्टेशन वगैरे पण जर बघितलं तर साधारणतः 1 किलोमीटरच्या अंतरावरती असणार आहे. अशाच पद्धतीचं ह्या फ्लॅटवरती लोन वगैरे काहीच नाही आहे, विदाऊट लोन प्रॉपर्टी आहे. ज्या मंडळीला अशा पद्धतीचं घर हवं आहे, एवढा मोठा 3 BHK शहरात पाहिजे असेल, मला असं वाटतं त्यांच्यासाठी ही प्रॉपर्टी आपण
घेऊन आलेलो आहोत. मला फोन करा, हा फ्लॅट मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि फ्लॅटचे मालक हे आमचे जुने स्नेही आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही की बाबा ते कसं आहे काय, त्यांचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचं मला नक्की माहिती आहे. अशाच पद्धतीचे आमचे घरं आपण बघत राहा. जास्तीत जास्त लोकांनी शेअर, कमेंट्स आणि त्या सगळ्या गोष्टी करा. हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.